नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा इयत्ता 5वीचा गणित विषयाचा जो वार्षिक परीक्षेचा पेपर आहे तो पेपर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच पद्धतीचा पेपर तुम्हाला येणार असल्या कारणाने नक्कीच तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी शेअर करा। चला तर मग लगेचच इयत्ता 5वी विषय गणित वार्षिक परीक्षेचा पेपर पाहूया। पहा तोंडी आणि प्रात्यक्षिक चाचणी त्या ठिकाणी 10 मार्काची आहे आणि लेखी 40 मार्काची अशी 50 मार्काचा एकूण पेपर आहे। पहा आता तोंडी व प्रात्यक्षिक चाचणीमध्ये तक्त्यातील मूळ संख्यांना गोल कर। पहा मूळ संख्या कोणत्या येतात, ज्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे 30 फक्त त्या संख्येने भाग जातो, म्हणजे अशा मूळ संख्यात पहा त्यांना गोल केलेला आहे। 2 3 5 7 11 13 17 19 23 त्यानंतर 29 31 37 41 43 47 त्यानंतर 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 ह्या काय आहेत, सर्व मूळ संख्या त्यांना गोल करायचं होतं। नऊने विभाज्य असणाऱ्या संख्यांना गुणिलेची अशी खून कर, म्हणजे चुकीची अशी खून कर। पहा 9ने 9 1 9 9 2 18 9 3 27 9 3 36 9 9 चौक 36 9 5 45 9 6 54 9 7 63 9 8 72 9 9 81 आणि 99 आणि 90 9 90 बरोबर। अशा पद्धतीनं यांना काय करायची होती, चुकीची खून करायची होती। पहा चौरस संख्यांना चौकोन कर। पहा चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या। पहा आता वर्ग संख्या काय येतात, 1 चा वर्ग 1, परत 4 आहे, त्यानंतर परत 9 आहे, त्यानंतर 16 25 36 49 64 81 या काय आहेत आणि 100 या काय आहेत चौरस संख्या। त्यानंतर बेरीज 13 येईल अशा 3 जोड्या शोध। पहा 10 अधिक 3 11 अधिक 2 7 अधिक 16। त्यानंतर आकृती काढ, घन इष्टिकाची ती चौरस याची आकृती काढायची। त्यानंतर तोंडी प्रश्न आहेत। पहा 48 चे सर्व विभाजक सांग। पहा 1 2 3 4 6 8 12 16 24 48। 50 चे सर्व विभाजक सांग। 1 2 5 10 25 50। त्यानंतर घड्याळ प्रतिकृती दाखवून घड्याळात किती वाजले ते सांग। पहा आता घड्याळात या ठिकाणी तुम्हाला शिक्षक घड्याळ दाखवते आणि त्यामध्ये किती वाजले ते तुम्ही सांगायचं आहे। 4 रुपये म्हणजे किती पैसे, 4 रुपये म्हणजे 400 पैसे। त्यानंतर 2 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम, 2 किलोग्रॅम बरोबर 200 ग्रॅम। 4 ने विभाज्य असणाऱ्या 4 संख्या सांग। 4 ने विभाज्य 4 आहे, 8 आहे, 12 आहे, 16 आहे। विभाज्यतेच्या कसोट्या सांग। 2 3 5 10 विभाज्यतेच्या कसोट्या सांगायच्या। अशा पद्धतीचे त्या ठिकाणी तोंडी आणि प्रात्यक्षिकमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। आता लेखी चाचणी आपण पाहूया। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असून प्रश्न 10C या प्रश्नाला 2 गुण आहेत, बरोबर। आता संख्या अंकातली 4212। आता 4212 या पद्धतीने लिहायचं आहे। संख्या अक्षरातली 8189। पहा 8189 या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर वजाबाकी कर। 9002 वजा 2 4948। पहा ही वजाबाकी येते 4054। त्यानंतर 8309 अधिक 1995 यांची बेरीज येते पहा 10304। त्यानंतर विस्तारित रूपात संख्या लिही, या ठिकाणी 8504 लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर गणितीय रूपात लिहा। कोणत्याही संख्ये 0 ही संख्या मिळून येणारी बेरीज त्या संख्ये एवढीच असते। पहा आता 4820 अधिक 0 बरोबर 4820 या पद्धतीने। अपूर्णांक दशांश पद्धतीने लिहा। 8.5/10। पहा 8.5 या पद्धतीने, म्हणजे 8.5 हे त्याचं दशांश पद्धतीतलं रूप झालं। शेजारील आकृतीचा रेखांकित केलेला भाग अपूर्णांक दर्शवा 2/5। त्यानंतर खालील अपूर्णांकाच्या चौकटीत या ठिकाणी योग्य चिन्ह वापरायचं आहे। पहा 10/7 इज ग्रेटर दॅन 10/13, म्हणजे इज ग्रेटर दॅन हे चिन्ह वापरायचं आहे। 15ची 1/3 पट बरोबर किती, 15ची 1/3 पट बरोबर 5। त्यानंतर खालील अपूर्णांकाची बेरीज कर। 5/8 वजा 2/8 या ठिकाणी 5 वजा 2/8 म्हणजे 3/8 उत्तर येणं गरजेचं आहे। खालील अपूर्णांकाची बेरीज कर। 9/15 अधिक 3/15 यामध्ये 9 अधिक 3/15 छेद समान आहे म्हणून छेद जसा तसा घ्यायचा। 12/15 म्हणजे 4/5, त्याला परत संक्षिप्त रूप दिलं तर 4/5 येतं। पहा त्यानंतर दशांश अपूर्णांकाची बेरीज कर। 87.16 अधिक 12.5 बरोबर 99.66। त्यानंतर वजाबाकी 94.65 वजा 25.45 उत्तर येतं 69.20। त्यानंतर 428.57 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत 0.5। त्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या सर्वात लहान व सर्वात मोठी मूळ संख्यांची बेरीज किती, 2 अधिक 97 बरोबर 99, म्हणजे 2 ही सगळ्यात लहान मूळ संख्या आणि 97 ही सर्वात मोठी मूळ संख्या।
पुढीलपैकी 5 विभाज्य असणाऱ्या संख्यांना गोल कर 20 आणि 75. त्यानंतर खालील आकृतिबंध पूर्ण कर. या पद्धतीने आकृतिबंध पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील आकृतिबंध पूर्ण कर. 12 1 12 24 32 12 चौक 48 12 पंचे 60 म्हणजे 60 72. त्यानंतर प्रश्न 7वा आहे. आईने दादाला 40 रुपये दिले, बाबांनी दादाला 75 रुपये दिले, तर दादाकडे एकूण किती रुपये? बेरीज करून त्या ठिकाणी दादाकडे एकूण 115 रुपये झाले. त्यानंतर एका पुस्तकाची किंमत 210 रुपये आहे, तर 42 पुस्तकांची किंमत किती? या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. गुणाकार केल्यानंतर 42 पुस्तकांची किंमत येते 8,820 रुपये. त्यानंतर प्रवीणला 14,850 रुपयाचा टी व्ही घ्यायचा आहे. त्याजवळ 13,955 रुपये आहेत, तर टी व्ही घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल? वजाबाकी केल्यानंतर 895 रुपये लागतील. म्हणजे टी व्ही घेण्यासाठी 895 रुपये आणखी लागतील पहा. त्यानंतर अर्धा लिटर दुधाला 22 रुपये लागतात, तर 7 लिटर दुधाला किती रुपये लागतील? पहा, अर्धा लिटरसाठी 22 रुपये, 1 लिटरसाठी 44 रुपये, म्हणजे 44 गुणिले 7 बरोबर 308, म्हणजे 7 लिटर दुधासाठी 308 रुपये लागतील. त्यानंतर खालील गुणाकार कर. 318 गुणिले 6 1908 उत्तर येते पहा. त्यानंतर 5532 गुणिले 12 त्याचं उत्तर 66,384 येते. त्यानंतर भागाकार कर. 186 भागिले 6 त्याचं उत्तर येते पहा 31, बाकी येते 0. त्यानंतर खालील पदावरील जोड्यामधील चौकटीत हे चिन्ह वापर. पहा आता 16 वजा 5, 16 वजा 5 किती होतात? 11 आणि 7 दुणे 14, म्हणजेच या ठिकाणी 7 दुणे 14 ही जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी 2 टोकं मोठे इकडे करायचे आहेत. दिलेले विधान बरोबर होण्यासाठी पदावलीतील चौकटीत योग्य संख्या लिही. 35 भागिले 7, 7 5 35, उत्तर 5 येते पहा. मग 4 अधिक 1 केलं तर त्याचं उत्तर देखील काय येणार आहे? 5 येणार आहे. त्यानंतर प्रश्न 9 आहे. एका ड्रेससाठी 3 मीटर 25 सेमी कापड लागते, तर 4 ड्रेससाठी किती कापड लागेल? गुणाकार केला, उत्तर आलं 13 मीटर, म्हणजे 4 ड्रेससाठी 13 मीटर कापड लागेल. आता 4,000 मीटर बरोबर किती किलोमीटर? पहा, 1,000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, म्हणजे 4,000 मीटर बरोबर 4 किलोमीटर. त्यानंतर नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बस पुण्याला त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचते, तर त्या प्रवासात किती वेळ लागला? तर त्या ठिकाणी 5 तास 30 मिनिटे लागली. त्यानंतर वजाबाकी कर. 37 किमी 250 मीटर वजा 15 किमी 950 मीटर, त्या ठिकाणी ही वजाबाकी येते 21 किमी 300 मीटर. त्यानंतर एका आयताकृती मैदानाची लांबी 75 मीटर, रुंदी 50 मीटर आहे, तर त्या मैदानाची परिमिती किती? पहा, आयताची परिमिती काढण्यास सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. याच्यामध्ये किमती टाकल्यानंतर उत्तर येते 250 मीटर, म्हणजे त्या मैदानाची परिमिती 250 मीटर आहे. त्यानंतर पुढील आकृतीची परिमिती काढा. आकृती म्हणजे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. पहा, 14 अधिक 6 अधिक 12, जर उत्तर येतं 32 सेंटीमीटर. त्यानंतर पुढे आहे लांबी 4 मीटर, रुंदी 3 मीटर असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? पहा, या ठिकाणी अशा पद्धतीने गणित सोडवायचं आहे. भिंतीला रंग देण्यासाठी 300 रुपये मजुरी द्यावी लागेल. त्यानंतर शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत. त्या आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील? मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी 9 चौरस बसतील. त्यानंतर पहा, शेजारील आकृतीचा व्यास लिहा. पहा, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या वर्तुळ परिघाला स्पर्श करणारा रेषाखंड, म्हणजेच त्या ठिकाणी PN हा काय आहे? व्यास आहे. त्यानंतर प्रश्न 12वा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक कोणता मुख्य व्यवसाय करतात याची माहिती खाली तक्त्यात दिली आहे. 10 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र हे प्रमाण घेऊन त्या माहितीचा चित्रालेख पूर्ण कर. पहा, शेतीसाठी 4 चित्र, आता सरकारी नोकरी 70 म्हणजे 7 चित्र, आणि इतर व्यवसाय 30 म्हणजे 3 चित्र. अशा पद्धतीने या ठिकाणी हे चित्ररूप माहिती पूर्ण करायची होती. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इयत्ता 5वीचा हा गणित विषयाचा जो वार्षिक परीक्षेचा पेपर आहे तो याच पद्धतीचा तुम्हाला उद्याच्याला विचारला जाणार असल्या कारणाने नक्कीच हे प्रश्न तुम्ही सोडून घ्या आणि तुमच्या मित्राला देखील ही प्रश्नपत्रिका शेअर करा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्याचबरोबर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद, आभार, थँक्यू.